नमस्कार. खावटी कुणाला येऊ शकते. हिंदू विवाह कायदा कलम 24 मध्ये पती किंवा पत्नी दोघांना एक अन्नवस्त्राची रक्कम मिळण्याचा आदेश आहे. होतो आदेश. याच्यामध्ये पत्नी जर कमवती असेल, ती जर सुदृढ असेल, तिला जर इन्कम सोर्स असेल तर तिला खावटी होत नाही. अशाच एका प्रकरणामध्ये एक वकील होते. त्यांनी दुर्गच्या कोर्टामध्ये ॲप्लिकेशन्स केलेलं होतं. त्यांचं वय 52 वर्ष होतं. त्यांनी फारकतीसाठी अर्ज केला होता कोर्टामध्ये, दुर्गच्या कोर्टात, फॅमिली कोर्टामध्ये. आणि त्या पत्नीने त्याच्यापासून मेंटेनन्स मिळावं, अन्नवस्त्राची रक्कम मिळावी असा कलम 24 प्रमाणे अर्ज केला होता. पण पतीने तिची सगळी संपत्ती रेकॉर्डवर आणली. तिच्या नावावर मोठा बंगला होता, तिला इन्कम सोर्स होता आणि ती खूप श्रीमंत होती. तिचं राहणीमान सुद्धा स्टँडर्ड होतं. आणि असं असताना पतीचा मात्र इन्कम सोर्स कमी होता. त्यामुळे त्यांनी ते मॅटर्स लढवलं आणि त्याच्यामध्ये दोघं आणि शिवाय याबरोबर तिचे विवाहबाह्य संबंध होते असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो आर्थिक संकटात आला होता आणि पत्नी त्याला टोमणे मारत होती. लक्षात घ्यावा, जर पत्नी पतीला त्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे असं सांगून जर टोमणे मारत असेल तर इट्स अमाउंट टू क्रुएल्टी. हा क्रुएल्टीचा, छळाचा प्रकार असू शकतो. बऱ्याच वेळा आपली पत्नी काय म्हणते, तू काही कमवत नाही, तू काही कामधंदा करत नाही, तुला काही येत नाही, तुला इन्कम्स कमी आहे. आणि अनेक वेळा बायकांचं इन्कम जास्त असतं पतीपेक्षा. अशा प्रकरणामध्ये आर्थिकचं रिलेटेड्स काही असेल आणि बायको जर त्याला हिरवत असेल, तू काही कमवत नाही, तुझं उत्पन्न कमी आहे, तुझी ऐपत नाही आहे. बायका तर सर्रास म्हणतात, घाबरू नका. ज्या बायका आपल्याला असं म्हणतात ना, तुझी ऐपत नाही, तू कमवू शकत नाही, त्यांच्याकडून आपल्याला फारकत मिळू शकते. छत्तीसगडच्या कोर्टाने न्यायाधीश अमित प्रसाद यांनी हा निर्णय दिलेला आहे. या निर्णयामध्ये त्यांनी पत्नीला खावटी तर दिलीच नाही, पण पतीला तिने त्याला वाईट केलं, त्याला हीन लेखलं, त्याचा छळ केला, त्याच्या उत्पन्नावरून त्याला बोललो, या कारणावरून फारकत दिलेली आहे. आपल्या प्रकरणामध्ये असं होऊ शकतं. आणि खालचा जो निर्णय होता तो 2023चा होता आणि आता मागच्या महिन्यामध्ये हा निकाल दिलेला आहे. धन्यवाद. धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा.